सौंदर्यापासून भांड्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. जो सौंदर्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्या फार अडचणीत आहे. कारण त्याच्या फार्मवरती जी लहान लहान पिल्लं आहेत ती आपापसात भांडण करून एक्सपायर होत आहेत. हे अशा पद्धतीनं होते की कोंबडीची लहान पिल्लं जेव्हा एकत्र सोडली जातात तेव्हा आपण बघतो की कोंबडीची ही लहान पिल्लं एकत्र सोडल्यानंतर आपापसात भांडतात. त्याच्यानंतर कोंबडीची ही पिल्लं आपापसात जेव्हा भांडतात त्याच्यामध्ये एखादे पिल्लू जखमी होऊन जाते आणि जेव्हा एखादे पिल्लू जखमी होते तेव्हा मात्र इतर पिल्लं जेव्हा ती जखम बघतात त्याच्यावरती तुटून पडतात आणि जोपर्यंत त्या पिल्लाचा जीव जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या जखमेला टोचा ह्या मारत राहतात. जर आपण बघितलं तर ही समस्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व कुक्कुटपालक बांधवासमोर आहे आणि या समस्येमुळे 15 ते 20% पिल्लं ही एक्सपायर होतात. आता आपण जर बघितलं तर हा काही कोणता रोग नाही, म्हणून मेडिकल लाईनमधून कोणतंही औषध आणून दिलं तर याचा काही परिणाम होणार नाही. पण आपल्याला या समस्येतून जर 100% सुटका करून घ्यायची असेल तर ही समस्या कशामुळे निर्माण होते याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. जर आपण सर्वांनी बघितलं तर पिल्लांच्या चोचीला जर आपण काम उपलब्ध करून दिलं तर 100% आपली पिल्लं आपापसात भांडण करणार नाहीत. ती पिल्लं एकमेकांना जखमी देखील करणार नाहीत आणि जेव्हा पिल्लू जखमी होणार नाही तेव्हा पिल्लं एक्सपायर होण्याची शक्यता ही 0% होऊन जाते. पण तुम्ही म्हणाल की त्यांच्या असणाऱ्या चोचीला आम्ही काम तरी कसं उपलब्ध करून द्यावं? तर मित्रांनो याच्यासाठी घेऊन आलो आहे झिरो बजेटचा एक उपाय की जो उपाय वापरल्यानं त्यांच्या चोचीला काम उपलब्ध होईल आणि आपलं एकही पिल्लू या ठिकाणी एक्सपायर होणार नाही. ही जी असणारी संकल्पना आहे ती झिरो बजेटची आहे आणि ही संकल्पना आज मी सांगणार नाही तर तुम्हाला दाखवणार आहे. तर इथून पुढे लाईव्ह डेमो आता सुरू होत आहे. ज्या लाईव्ह डेमोमध्ये आपण बघू शकतात की आपल्या असणाऱ्या कोंबडीच्या लहान पिल्लांना जर आपण अशा पद्धतीनं खाद्य उपलब्ध करून दिलं तर कोंबडीची लहान पिल्लं आपापसात भांडणार पण नाहीत आणि त्यांचा हाकनाक जखमी होऊन जीवसुद्धा जाणार नाही. तर इथून पुढे हा लाईव्ह डेमो जर आपण सर्वांनी हा लाईव्ह डेमो शेवटपर्यंत पाहिला तर तुमची अडचण 100% या ठिकाणी जी आहे ती दुरुस्त होऊन जाईल. तर इथून पुढे आपण सर्वांनी लाईव्ह डेमो पाहावा एवढी आपणास कळकळीची विनंती. तर मित्रांनो आपण सर्वांनी आता हा लाईव्ह डेमो पाहितला आणि या लाईव्ह डेमोमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं जो केळीचा असणारा बुंदा आहे किंवा केळीची पानं आहेत किंवा केळीचे इतर पार्ट्स आहेत ते पिल्लं किती आवडीने खात आहे. एकीकडे आपला खाद्य खर्च कमी व्हायला तर दुसरीकडे बघितलं तर त्यांच्या चोचीला काम त्या ठिकाणी प्राप्त व्हायले आणि त्यांच्या चोचीला काम प्राप्त झालं की टोचा ते मारणार नाहीत. आणि आपण जर बघितलं तर हा उपाय केल्यामुळं
मागच्या 1 ते 2 महिन्यात ज्या कुक्कुटपालक बांधवासमोर ही समस्या होती, ही समस्या कायमस्वरूपी निघाली. तुम्ही सुद्धा आजमावून बघा. जर केळीचा बुंधा उपलब्ध नसेल, तर तुम्ही टरबूजाचा, खरबुजाचा, इतर असणाऱ्या अन्न घटकांचा सुद्धा इथं वापर करू शकतात. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही जी झिरो बजेटची संकल्पना आहे ती शोधून काढली होती. मला वाटते आपल्या सर्वांसमोर जी समस्या निर्माण झाली तिचं निराकरण या असणाऱ्या लाईव्ह डेमोच्या माध्यमातून तुम्हाला मिळून गेलं असेल. तरी देखील तुमच्या मनात काही साशंकता, प्रश्न, अडचणी असतील तर लिहून कळवा. जरूर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी मी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे, कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल सर्वांचे मनापासून व्यक्त करतो इथं आभार.